आई, आपण गल्लीत राहायला नवीन आलोय आणि शेजाऱ्यांचं घर लयच मोठं दिसतंय आणि मला 100% असं वाटतंय की या घरातली लोक लयच सुखी राहतात असं वाटतंय. मी शेजारी राहायला असताना ह्या घरातली सुखी आणि आनंदी कशी राहते ती मी बघतोच. चालतो ह्या घरची सून दिसतेस तू. होय होय, या घरची सून आहे मी. मग तुमचं माहेर कुठलं? सांगली. सांगली? माझं माहेर सांगलीच आहे. अहो मग तर तुम्ही आमच्या गावचंच की. अहो तुम्ही आमच्या गावचं आहे म्हणून सांगते. या घरची सासू आहे की नाही, लय डेंजर आहे, लय तिरसट आहे. जी गाव आहेस म्हणून तुला सांगते, जरा जपून राहा. होय हो, ती गोरी गोरी पान आहे ती तुमची सूनच काय? होय होय, माझीच सून आहे ती. माझं माहेर सांगलीच आहे ना वा. होय, तुम्हाला कसं माहिती? हो तुम्हाला म्हणून सांगते. आम्ही जिथं आधी राहायला होतो कोणी सांगलीत तिथलीच आहे ती. वागायला तर अजिबात चांगली नाही. अहो गल्लीत कुणाला सुद्धा सोडत नव्हती. सर सकट आई वडिलांना सुद्धा उलट बोलत होती. तुम्ही आमचं शेजारी आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. अहो ते नव, ऊन लई पडले, जरा तुमच्या सुनेला पाणी आणायला लावा की. होय होय, बोलवते. ए सुनबाई. याने कोण आहेत? अरे ते नवीन शेजारी आले नाहीत का, तेच आहे त्यांनी. हो म्हणजे तुमचा नवरा घर जावई आहे काय? होय. हो मग लवकर घरला जावा. जावयाचे सासऱ्याची भांडणं लागल्यात. भांडणाला एवढा उशीर लागतोय? नाहीतर काय, अजून थोडा उशीर केला असता तर आमच्यात भांडणं लागली असती.